जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 8 ज्ञानदशक मायोद्भव नाम समास 3 सूक्ष्म आशंका नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। अरे जे जालेची नाही त्याची वार्ता पुससी काही तथापि सांगो जैने काही संशय नुरे। आज आपण दशक 8 आणि समास 3 या समासाची सुरुवात आपण आज करत आहोत। विविध प्रकारची मतं मागील समासामध्ये आपण ऐकली। या सगळ्यांच्या मताचा विचार करता श्री समर्थांनी सुद्धा या ठिकाणी आपलं मत सांगितलेलं आहे। माया आणि ब्रह्म याचं गूढ आजपर्यंत तसं कुणाला उलगडलं नाही। जो जन्म घेतो तो जीव या जगताला सत्य मानतो हेच खरं आहे। अशा प्रकारच्या आविर्भावामध्ये संपूर्ण आयुष्यभर जगतो, परंतु अंती देह ठेवताना मात्र त्याच्या मनामध्ये ही मात्र शंका कायम राहते की मी आता या जगाला सोडून जाणार आहे, या जगाचा आणि माझा आता वियोग होणार आहे, याचं त्याला दुःख होते। आणि म्हणून तो जीव पुन्हा जन्म घेतो। म्हणून म्हटलंय वासनेच्या पोटी कोटी जन्म घेशी। वासनेच्या पोटी मनुष्य जीव अज्ञानी जीव तो पुन्हा पुन्हा जन्माला येतो। म्हणून श्री समर्थांनी या मायेला ओळखा आणि परब्रह्माला जाणा। त्या परब्रह्माला तुम्ही जर एकदा जाणलं की परत तुम्हाला या मायेत अडकण्याची गरज पडणार नाही। मनुष्य मायेत का अडकतो या प्रश्नाचंच उत्तर मायेला आपण खरं मानतो, त्याला आपण सत्यामध्ये आणतो, म्हणून हा भ्रम निघावा। म्हणून श्री समर्थांनी या समासाची रचना केलेली आहे। अतिशय महत्त्वाचा विषय श्री समर्थ आपल्यासाठी इथे प्रतिपादन करतात आहे। समर्थ पहिल्याच ओळीमध्ये काय म्हणतायत ते श्रवण करूया। अरे जे जालेची नाही त्याची वार्ता पुससी काही तथापि सांगो जेने काही संशय नुरे। दोरी करता भुजंग जळा करिता तरंग मार्तंडा करिता चांग मृगजळ वाहे। अनेकांनी अनेक प्रश्न अनेक आपली मतं अनेकांनी अनेक प्रकारे आपले अभिप्राय दिलेले आहेत। या ठिकाणी या सगळ्यांचं निर्णयात्मक समर्थ म्हणतात आहे अरे जे जालेची नाही त्याची वार्ता पुससी काही। समर्थ म्हणतायत जे मुळात झालं नाही आहे ते कसं झालं या प्रश्नाचं उत्तर देण्याची गरज नाही आहे का? म्हणजे जे झालं आहे जे झालं नाही ते कसं झालं या प्रश्नाचं उत्तर देण्याची गरज नाही आहे। म्हणून जग कसं निर्माण झालं या प्रश्नाचं उत्तर समर्थाने एका शब्दात दिलेलं आहे। ते जग कसं निर्माण झालं या प्रश्नाचं उत्तर आहे जगच निर्माण झालं नाही। म्हणून म्हटलं आहे अरे जे जालेची नाही हे जगच निर्माण झालं नाही, ते मुळामध्ये नाहीच आहे, ज्याला तुम्ही आहे म्हणून संबोधता। म्हणून त्यासाठी त्याचा दृष्टांत समर्थ पुढच्या ओळीत देतात आहे बघा। दोरी करिता भुजंग, भुजंग म्हणजे साप, दोरी आहे म्हणून आम्हाला भुजंग भासतो आहे। दोरीमध्ये आम्हाला सापच विवर्त निर्माण होते आहे, सापाचं साप त्या ठिकाणी आम्हाला भासतो आहे, तो भासमान आहे। पुढे म्हटलंय जळा करिता तरंग, दुसरा दृष्टांत समर्थ देतात आहे पाणी आहे आणि त्या पाण्यावर येणारा हलका असा तरंग आहे। म्हणून तरंग खरा आहे का, भुजंग खरा आहे का? मुळामध्ये भुजंग खरा नाही आणि तरंगही खरा नाही। निर्माण झालेल्या म्हणजे ती दोरीच आहे आणि ते पाणीच आहे। त्या पाण्यामध्ये निर्माण झालेल्या आकाराला आम्ही तरंग म्हटलं, त्या आकाराला आम्ही लाट म्हटली। आणि म्हणून श्री समर्थ तिसरा दृष्टांत देतात आहे मार्तंडा करिता चांग मृगजळ वाहे। मार्तंड म्हणजे सूर्य, सूर्य आहे म्हणून पृथ्वीवर आम्हाला मृगजळ दिसते, ते वाहताना दिसते आहे। आम्ही धावत तिथे जाऊ तर ते मृगजळ आमच्या हातात लागणार नाही बघा। म्हणजे आम्ही जर धावत गेलो तर आमच्या हातात लागत नाही, परंतु दूरवरून आम्हाला ते मृगजळ दिसते आहे, ते अजून पुढे दिसते। ज्याप्रमाणे आमची नजर दूरवर टाकताना आकाश जमिनीला टेकलेले दिसते, या आकाश जमिनीला टेकलेल्या दिसण्याच्या भासाला आम्ही क्षितिज असं म्हणतो। मुळामध्ये ते आकाश जमिनीला टेकलेले नाही तरी पण ते दिसते। म्हणून श्री समर्थांनी पुढे अजून काही भौतिक गोष्टीचा आधार घेऊन आपल्याला समजावं की हे जगत मुळामध्ये तुमच्या अज्ञानाचे कारण आहे। मुळामध्ये ब्रह्म आणि ब्रह्मच सर्व सत्य आहे, जग हे मिथ्या आहे। हे सांगण्यासाठी श्री समर्थांनी नानाविध प्रकारची उदाहरणं घेतलेली आहेत।
ते आपण आज पाहणार आहोत. समर्थ म्हणतायत, कल्पनेकरिता स्वप्न दिसे, शिंपीकरिता रूपे भासे, जळाकरिता गार वसे, निमिष एक. कल्पना, आम्ही कल्पना करतो, विचार करतो आणि त्या विचारांती जेव्हा झोपतो तेव्हा आम्हाला झोपेमध्ये स्वप्न पडते. आता हे स्वप्न खरे आहे का हो? स्वप्न खरं नाही तर तो काय आहे? भास आहे. म्हणून ती एक सृष्टी मानलेली आहे, स्वप्न सृष्टी. म्हणून पुढे म्हटलं आहे, शिंपीकरिता रूपे भासे. आम्हाला सिंपल दिसते आहे पण त्याच्यावर आपल्याला वाटते की ती चांदी आहे. जळाकरिता गार वसे, निमिष एक. पाणी असते पण ते पाणी गोठल्यामुळे तिथे एक गार तयार होतो आणि ती गार ही आकारामुळे तयार झाली पण मुळामध्ये तो पाण्याचा समुच्चय आहे. म्हणून म्हटलंय, मातीकरिता भिंती झाली, सिंधूकरिता लहरी आली, तिळाकरिता पुतळी दिसो लागे. एकापासून एक निर्माण झालं. आपल्याला असे वाटते की माती आहे पण ती मातीवर माती, मातीवर माती. जसं जुन्या काळामध्ये पेंडाच्या भिंती होत्या, गोळ्यावर गोळा, गोळ्यावर गोळ्या मातीचा ठेवायचे आणि मातीवर माती ठेवता ठेवता त्या मातीची भिंत तयार होते. म्हणून मातीची भिंत असा शब्द प्रयोग पुढे झाला. पण मातीची भिंत म्हणजे मातीचं घर, तिला तुम्ही भिंत म्हणता आहात, म्हणून ती भिंत नाही, ती मातीच आहे. म्हणून म्हटलंय, सिंधूकरिता लहरी आली. म्हणजे सागरासमोर उभं राहिलं तर आपल्याला वेगवेगळ्या लहरी दिसतात, उंचच उंच. या लहरी म्हणजे सागराच्या लाटा. या सुद्धा लाटा या सिंधूपेक्षा म्हणजे सागरापेक्षा भिन्न नाही. फक्त आम्हाला आकारामुळे त्या भासतात आहे, ते सागरच आहे. तिळाकरिता पुतळी दिसो लागे, सोन्याकरिता अलंकार. सोन्याकरिता अलंकार, सोने आहे पण ते सोने नसून आम्हाला त्या ठिकाणी अलंकार वाटतात आहे. तंतूकरिता जाले चिर, कासवाकरिता विस्तार हातापायांचा. अजून समर्थ सांगतात आहे की तुम्हाला दोरा दिसतो, त्या दोऱ्याला म्हणजे तंतू, तंतू म्हणजे धागा. त्या धाग्यांनी पुढे चीर म्हणजे कपडा तयार होतो. पण आम्ही त्याला कपडा असे संबोधतो कारण अनेक धाग्यांच्या एकत्रित करण्याला आम्ही कपडा असं म्हटलेलं आहे. पण मुळामध्ये तो कपडा कुठून आला? तो कपडा मुळात नाहीच आहे, तो धागाच आहे. अशा प्रकारे कासवाचा सुद्धा विस्तार झाला आहे. हातापायांचा तो कासव आहे म्हणून त्यांच्या हातापायांचा यांचा विस्तार झाला आहे. तूप होते तरी थिजले, तरी करिता मीठ झाले, बिंबाकरिता बिंबले प्रतिबिंब. समर्थ म्हणतात, तूप होतं ते थिजलं, त्यामुळे थिजलेल्या तुपाला आम्हाला मीठ वाटू लागले. म्हणजे थिजलेले तर तूप असतं त्याला ते आपल्याला मीठ वाटू लागलं. म्हणून बिंबाकरिता बिंबले प्रतिबिंब. म्हणून बिंबामुळे प्रतिबिंब निर्माण झालेलं आहे, मुळात बिंबच आहे ते. म्हणून पुढे म्हटलं आहे, पृथ्वीकरिता झाले झाड, पृथ्वीकरिता झाले झाड, झाडाकरिता छाया वाढ, धातूकरिता पवाड, उंच नीच वर्णाचा. श्री समर्थ म्हणतात आहे, झाड निर्माण झालं म्हणून झाडाची छाया निर्माण झाली. झाड आणि झाडाची छाया, झाड नसतं तर छाया कुठे गेली असती? तसा ब्रह्म नसता तर माया कुठे गेली असती? ती माया त्या झाडामध्ये विलीन झाली असती, ती माया त्या ब्रह्मामध्ये विलीन झाली असती. म्हणून ब्रह्म आणि माया, माया ही दिसते आहे आणि ब्रह्म दिसत नाही आहे. अंधारामध्ये आम्ही जेव्हा जातो त्यावेळेस आपली छाया कुठे असते? ती छाया सुद्धा त्या प्रकृतीमध्ये ती सामावली जाते. म्हणून श्री समर्थ म्हणतात आहे, धातूकरिता पवाड, उंच नीच वर्णाचा. वेगवेगळ्या प्रकारचे रंग आहेत, त्या रंगावरून त्या धातूची किंमत कमी जास्त ठरते. ते लोखंड आहे की पितळ आहे की चांदी आहे की तांबा आहे, रंग. परंतु त्या रंगामुळे त्याची किंमत आहे का? ती वस्तू आहे का? म्हणून पुढे म्हटलं आहे, आता असो हा दृष्टांत, अद्वैतास कैचे द्वैत, द्वैते विन अद्वैत बोलताच नये. अनेक दृष्टांत आतापर्यंत दिले, नानाविध प्रकारचे जरी दृष्टांत दिले असले तरी सुद्धा अद्वैताला द्वैताचा दृष्टांत चालत नाही. पण तरी सुद्धा अद्वैत कळण्यासाठी द्वैताचा आधार घ्यावाच लागतो. जसं मुलांना एखादी गोष्ट शिकवायची असेल की हिमालय किती उंच आहे,
हे शिकवण्यासाठी आपण त्याची प्रतिकृती तयार करतो किंवा फळ्यावर नकाशा काढतो. नकाशातून त्यांना सांगतो की हा हिमालय पहा केवढा उंच आहे, त्या हिमालयाची उंची एवढी एवढी आहे. आता तो हिमालय आहे का हो? मग ती हिमालयाची प्रतिकृती आहे. तरी पाहणारा मनुष्य त्याला हिमालय संबोधतो. ऐकणारा मुलगा सुद्धा त्याला हिमालय म्हणून पाहतो आणि त्यामध्ये खऱ्या हिमालयाची त्याला कल्पना येते. म्हणून श्री समर्थांनी अद्वैत आहे, पण अद्वैत हे द्वैताच्या माध्यमातून समजून सांगितलेलं आहे. कारण शेवटी ऐकणारा जो साधक आहे, ऐकणारा जो मुमुक्षु आहे, तो द्वैतात आहे. त्यामुळे द्वैताचाच आधार घेऊन अद्वैताची कल्पना समर्थांनी दिलेली आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, भासाकरिता भास भासे, दृश्याकरिता अदृश्य दिसे, अदृश्यास उपमानसे म्हणून निरोपम. जो अदृश्य आहे त्याला कशाची उपमा द्यायची, म्हणून त्याला निरूपम म्हणतात. त्याला उपमाच देता येत नाही, म्हणून ब्रह्माला कशाच्याही उपमा चालत नाही. इतकंच नाही तर ब्रह्माला ब्रह्म सुद्धा म्हणता येत नाही. आम्ही ब्रह्माला देव म्हटलं आमच्या सोयीसाठी, ईश्वर म्हटलं, परब्रह्म म्हटलं, परमात्मा म्हटलं, सर्वेश्वर म्हटलं, काय म्हणायचं ते म्हणा, आदिशक्ती म्हटलं. आपण जो शब्द त्या ब्रह्माला म्हणता तो तुमच्या सोयीसाठी म्हणता, पण तो शब्द सुद्धा त्या ब्रह्माला लागू शकत नाही. एवढा ब्रह्म विशाल आहे हो. त्याची सुद्धा उपमा देऊ शकत नाही, कारण तो शब्दातीत आहे. त्याला शब्दात कसं बांधता येईल? म्हणून म्हटलं आहे, कल्पने विरहित हेत, दृश्या वेगळा दृष्टांत, द्वैता वेगळे द्वैत कैसे झाले. म्हणून कल्पना करत करत आपल्याला त्या मूळ कारणापर्यंत पोचायचं आहे. दृश्य जे जगत आहे ते दृश्य जगत दृष्टांताने आपल्याला सांगावे लागते, कारण त्याचा पूर्वानुभव काय आहे. जसं एखादा विद्यार्थी 5वीत आला तेव्हा त्याला त्याचं पूर्वज्ञान काय आहे हे तपासले जाते. जेव्हा एखादा विद्यार्थी 4थी मधून 5वी मध्ये जातो तेव्हा त्याचं पूर्वज्ञान तपासलं जातं आणि तेव्हा त्याला 4थी पर्यंत ज्ञान आहे. म्हणून 5वी शिकवताना 4थ्या वर्गाच्या ज्ञानाचा आधार घेऊन 5व्या वर्गाचं ज्ञान त्याला द्यावं लागतं. बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार जर 4थ्या वर्गापर्यंत त्याला येत असतील तर 5व्या वर्गामध्ये त्याला त्याची पुढची पायरी म्हणून गणित शिकवावं लागते. त्याला ते येतं म्हणून पुढचं सांगितलं जाते. म्हणून साधकांना द्वैताची कल्पना आहे, त्याचा अनुभव आहे, म्हणून त्याचा आधार घेऊन अद्वैत समजून सांगितले जाते. अद्वैत म्हणजे काय? तर ब्रह्म एक आहे, ब्रह्माशिवाय जगात काही नाही आहे. या जगात दोन काहीच नाही आहे, ते दोन एकच आहेत. त्या एकाला ब्रह्म म्हटलं आहे. बहुरूपाने ते मायेच्या रूपाने नटलं आहे, ते आम्हाला तसं दिसते आहे, परंतु ब्रह्म एकच आहे. मातीचे घटरांजन, माती हुनी नवती भिन्न, सोहम ध्वनी गात गात स्वरूपी रंगले. संत श्रेष्ठ तुकडोजी महाराजांचे शिष्य सद्गुरू श्री अच्युत महाराज यांचं हे अप्रतिम भजन होतं. ते नेहमी गात असत, ब्रह्म एक परी अनेकी स्वरूपी रंगले. ब्रह्म एक आहे आणि ते वेगवेगळ्या रूपाने वेगवेगळ्या प्रकटीकरणाच्या माध्यमातून ते प्रगटच झालेलं आहे. मातीचे घटरांजन, माती हुनी नवती भिन्न. त्याचप्रमाणे समर्थ म्हणतात, पाणी आणि लाट यामध्ये काही भिन्नता नाही. तसं मातीचं घटरांजन आणि माती यामध्ये काहीही भेद नाही आहे. त्याला आकार आलेला आहे म्हणून त्याला आम्ही माठ म्हटलेला आहे. त्याला आकार आला म्हणून त्याला लाट म्हटलेला आहे. ती लाट नाही तर तो सागर आहे, तसा तो माठ नाही तर ती माती आहे. म्हणून म्हटलं आहे, मातीचे घटरांजन, माती हुनी नवती भिन्न. म्हणून सोहम, सोहम म्हणजे तो मी आहे. 6 अधिक अहम, अहम म्हणजे मी आणि 6 म्हणजे तो. संस्कृतमध्ये 6 हा शब्द तो म्हणून वापरला जातो आणि तो म्हणजे कोण तर परब्रह्म. इथे समर्थही तेच सांगतात आहे, विचित्र भगवंताची करणी वर्णवेना सहस्त्रफणी, तेने केली उभवनी अनंत ब्रह्मांडाची. म्हणून अशा प्रकारे भगवंताची करणी आहे, म्हणजे हे सगळं भगवंताच्या कारणामुळे हे कार्य घडलेलं आहे. म्हणून भगवंत हे कारण आहे आणि त्याचं कार्य म्हणजे ही सृष्टी आहे, हे ब्रह्मांड आहे. म्हणून परमात्मा कसा आहे,
हा इतका अनंत आहे. या अनंत असलेल्या परमात्म्याचं वर्णन करताना प्रत्यक्ष सहस्त्रफणी म्हणजे शेष भगवंत सुद्धा, शेषनाग सुद्धा त्याचं वर्णन करण्यासाठी ते थकले आहेत. सृष्टीतील असलेल्या सगळ्या झाडांचा बोरू केला, संपूर्ण सागराचं पाणी शाई म्हणून वापरलं, तरी सुद्धा या असीम असलेल्या परमेश्वराला, आणि पुढे सांगितलं आहे प्रत्यक्ष माता सरस्वती लिहायला बसली तरी सुद्धा या परब्रह्माचं वर्णन करता येत नाही, सद्गुरूचं वर्णन करता येत नाही. अशा प्रकारे सद्गुरू कसे आहेत? अनंत आहेत, अभंग आहेत. म्हणून पुढे म्हटलं आहे परमात्मा परमेश्वरू सर्व करता जो ईश्वरू तयापासूनी विस्तारू सकळ झाला. म्हणून हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की परमात्मा परमेश्वरू सकळ करता जो ईश्वरू सगळ्या जगाला निर्माण करणारा तो परमेश्वर आहे. त्याच्या सत्तेने, त्याच्या अस्तित्वाने, त्याच्या आहेपणाने आम्ही आहे असे वाटते आहे. तो आहेपणाचा जो भाव आहे तो सुद्धा त्याच्या सत्तेवर आहे. सूर्य आहे म्हणून आम्हाला इथे मृगजळ दिसते आहे, सागर आहे म्हणून आम्हाला लाटा दिसतात आहे, दोरी आहे म्हणून त्यावर भुजंग दिसतो आहे. या ठिकाणी त्याचं मूळ कारण शोधलं पाहिजे. मूळ ब्रह्म आहे म्हणून इथे श्री समर्थ म्हणतात आहे परमात्मा परमेश्वरू सर्व करता जो ईश्वरू तयापासून विस्तारू सकळ झाला. जी अष्टदा प्रकृती निर्माण झाली ही सुद्धा भगवंताची करणी आहे. भगवंत त्याचं कारण आहे म्हणून म्हटलं आहे ऐसी अनंत नामे धरी. आता हा भगवंत अनंत नामाने नटला आहे म्हणून विष्णू सहस्त्रनामामध्ये सहस्त्रनाम आलेला आहे. कुठल्या नामाने तुम्ही पुकारता याला काहीही अर्थ नाही. तुमचा भाव असेल त्याने तो तुम्हाला प्रगट होईल. म्हणून भाव शुद्ध असला पाहिजे. भावे विन देव न कळे, म्हणजे भाव असेल तर देव कळतो, शुद्ध असला पाहिजे. जसं स्वच्छ निर्मळ पाण्यामध्ये सूर्यकिरण किंवा प्रत्यक्ष चंद्र तुम्हाला स्पष्ट दिसतो, पण गढूळ पाणी असेल तर त्यातला चंद्र सुद्धा कसा दिसतो? गढूळ दिसतो. आपला चेहरा सुद्धा स्वच्छ पाण्यामध्ये आपल्याला स्वच्छ दिसतो, आणि ते पाणी जर गढूळ असेल तर आपल्याला आपला चेहरा सुद्धा दिसणार नाही. याचाच अर्थ असा आहे की जर भाव जर शुद्ध असेल तर परमात्मा तुम्हाला स्पष्ट दिसतो. म्हणून श्री समर्थ म्हणतात आहे ऐसी अनंत नामे धरी अनंत शक्ती निर्माण करी तोची जाणावा चतुरी मूळ पुरुष. मूळ पुरुष याचा अर्थ त्याच्या अगोदर कोणीही नव्हतं, तोच आहे. तिथूनच सगळ्यांची उत्पत्ती झाली आहे. तो आदी पुरुष आहे, तो मूळ पुरुष आहे. त्याच्यापासून या संपूर्ण सृष्टीची, या संपूर्ण ब्रह्मांडाची, या संपूर्ण चराचराची निर्मिती झाली. म्हणून यांनी अनंत नामे धारण केली आणि त्या अनंत नामाच्या निमित्ताने त्याला अनंत शक्ती त्याला निर्माण झाल्या. ही सुद्धा भगवंताची किमया आहे. म्हणून पुढे म्हटलं आहे त्या मूळ पुरुषाची ओळखण. आता त्या मूळ पुरुषाची ओळखण कशी आहे? ते मूळ मायाची आपण सकळ काही करते पण तेथेच आले. पण हा जो मूळ पुरुष आहे तो अकर्ता, तो निर्गुण, तो निराकार असा असल्यामुळे त्याच्याकडे करते पण येऊ शकत नाही. मग करते पण आलं कुठे? तर ते म्हणतात आहे मूळ माया असल्यामुळे त्याला करते पण आलेलं आहे. त्या मूळ पुरुषाची ओळखण, त्याची ओळखण काय आहे? ते मूळ मायाची आपण सकळ काही करते पण तेथेच आले. मूळ मायेपासून करते पण आलेलं आहे. श्री समर्थांनी शिष्याची एक आशंका इथे विचारली आहे. त्या आशंकेचं समाधान श्री समर्थ आज करत आहेत. समर्थ म्हणतात आहे, पुढे समर्थ म्हणतात आहे की या शंके मूळ मायेपासून करते पण कसं आलेलं आहे? मूळ मायापासून करते पण कसं आलेलं आहे? श्री समर्थांनी एक आशंका इथे निर्माण केलेली आहे, इथे विचारलेली आहे. आता ही आशंका कोणती आहे? तर समर्थ इथे म्हणतात आहे की हे उघड बोलता नाही, मोडो पाहता उपाय, एरवी हे पाहता काय साच आहे. समर्थ काय म्हणतात आहे की खरे पाहिले तर हे सर्व सत्य आहे, सर्व सत्य आहे का? परंतु हे उघड बोलता येत नाही. उघड बोलता येते का हो? नाही बोलता येत उघड. मग समर्थ म्हणतात आहे कारण असे जर उघड बोललं तर असं बोलल्यामुळे सर्व साधनांचे खंडन केल्यासारखे होऊन उपायाऐवजी अपायच होईल.
देवापासून सकळ झाले, हे सर्वांस मानले, परी त्या देवास ओळखिले पाहिजे की. सिद्धांचे जे निरूपण, ते साधकास न मने जाण, पक्व नाही अंतःकरण म्हणून या. म्हणजे देवापासून हे सर्व झाले, हे मत सर्वांना मान्य आहे, हे मत सर्वांचंच आहे, पण तरी तो देव कोणता हे ओळखता तरी यायला पाहिजे. म्हणून सिद्धांचे स्वानुभवाने केलेले ब्रह्मनिरूपण साधकांचे अंतःकरण पक्व नसल्याने त्यांना मानवत नाही, त्यांना समजत नाही. म्हणून म्हटलं आहे, अविद्या गुणे बोलिजे जीव, माया गुणे बोलिजे शिव, मूळ माया गुणे देव बोलिजे तो. म्हणून कारण मूळ माया अनंत शक्ती धरावया, तेथीचा अर्थ जाणावया अनुभवी पाहिजे. आता समर्थ म्हणतात, अविद्या उपाधियुक्त जो असतो त्याला जीव असे म्हणतात. आता मायेच्या उपाधीने युक्त असतो तो शिव म्हणून ओळखला जातो, आणि मूळ प्रकृतीने युक्त जो असतो त्याला परमात्मा असं म्हटलं जातं. म्हणून विश्वामध्ये अनंत शक्तींची धारणा मूळ मायेमुळेच होत असते, पण यातील अर्थ फक्त अनुभवी पुरुषच जाणू शकतात आणि त्यांनाच ते कळू शकतं. म्हणून म्हटलं आहे, अवघी माया विस्तारली, परी हे निशेष नाथिली, ऐसिया वचनाची खोली विरुळा जाणे. स्फुरण रूप माया, मूळ माया, तिलाच मूळ पुरुष, ईश्वर, सर्वेश्वर, जगदीश इत्यादी नामे दिलेली आहेत. इत्यादी नामं दिली जातात. मूळ माया तोची मूळ पुरुष, मूळ माया मूळ पुरुष तोची सर्वांचा ईश, अनंत नामी जगदीश, आणि जगदीश तयास हिचे बोलीजे, म्हणजे त्यालाच ही सगळी नावं दिलेली आहेत. अवघी माया विस्तारली, परी हे निशेष नाथिली, ऐसिया वचनाची खोली विरुळा जाणे. याप्रमाणे हा सर्व मायेचाच विस्तार आहे, पण ही पूर्णपणे मिथ्याच आहे. हे जे विधान केले आहे यातील सखोल अर्थ एकदाच जाणतो आपण. ऐसे अनुर्वाच्य बोलीजे, हे शब्दात न सांगता येण्यासारखे सांगितले जात आहे खरे, पर हे स्वानुभवे जाणीजे, पण हे स्वानुभवाने जाणता येतं. संत संगे विन नुमजे काही केल्या, पण संत समागमाशिवाय हे काही केल्या उमजत नाही. माया तोची मूळ पुरुष, साधका न मने हे निशेष, परी अनंत नामी जगदीश कोणास म्हणावे. खूप सुंदर ओवी आहे. मग मूळ माया तोच पुरुष असे सांगितले तरी ते साधकाला पूर्णपणे मान्य होत नाही. त्याला असे वाटते की मग अनंत नामे असलेला जगदीश कोणाला म्हणायचं. म्हणून म्हटलंय, नामरूप माया लागले. परब्रह्म हे नामारूपातीत आहे, तरी हे बोलणे नीटची झाले. नामरूपे ही सर्व मायेमुळेच उत्पन्न झालेली आहेत. येथे श्रोती अनुमानिले कास यासी. म्हणून अनंत नामे असलेला जगदीश म्हणजेच माया हे म्हणणे योग्यच झाले. येथे श्रोत्यांनी शंका घेण्यास खरं तर वावच नाही, परंतु श्रोत्यांनी इथे एक शंका इथे विचारलेली आहे. शिष्यांची एक शंका आहे. कोणती आहे? आता असो हे सकळ बोली, मागील आशंका राहिली, निराकारी कैसी झाली मूळ माया. आता मूळ माया याचा अर्थ तिने ब्रह्माला आकार प्राप्त करून दिला. मूळ मायेचा जन्म तरी झाला कसा? मूळ माया, आणि मूळ मायेतून गुणमाया. म्हणून ब्रह्मावर माया कशी काय आम्हाला दिसू लागली? माया ती जन्मली तरी कशी? याचं सुंदर उत्तर श्री समर्थ या समासामध्ये देतात आहे. श्री समर्थांनी दृष्टांत देताना एकापेक्षा एक अधिक सुंदर दृष्टांत दिलेले आहेत. बघा, पहिलं काय म्हटलंय? दृष्टीबंधन मिथ्या सकळ, परी तो कैसा झाला खेळ, हेची आता अवघे निवळ करून दाऊ. आकाश असता निच्छळ, मध्ये वायो झाला चंचळ, तैसी जाणावी केवळ मूळ माया. केवळ म्हणजे फक्त. ती मूळ माया नेमकी कशी आहे, फक्त कशी आहे हे सांगण्यासाठी श्री समर्थ म्हणतात आहे, दृष्टीबंधन मिथ्या सकळ. गारुड्याचे खेळ हे मुळामध्ये दृष्टीबंधन आहे. नजरबंदी आहे. जादूचा खेळ तसा नजरबंदी आहे, पण तो खेळ तसा असताना सुद्धा लोक तो खेळ सत्य समजून पाहतात, ते मिथ्या आहे हे आम्हाला माहीत असते. म्हणून म्हटलं आहे, परी तो कैसा झाला खेळ, पण तरी सुद्धा तो खेळ निर्माण झाला तरी कसा? दिसते आहे ना. म्हणजे गारुडी आपला खेळ दाखवत असताना आपल्या डोळ्याला ते जे दाखवतो ते सत्य आहे असे वाटते.
जादूगार जादू दाखवत असताना ती जादू सत्य आहे असे वाटते. जेव्हा ते सत्य वाटते आहेत याचा अर्थ तो डोळ्यांनी दिसते आहे म्हणून सत्य वाटते आहे, म्हणून ते दृष्टिबंधन आहे, ती जादू आहे. म्हणून ती जादू एकदा बाजूला केली की आपल्या लक्षात येतं की तिथे काहीही नाही, नुसती हात चालाकीच आहे. म्हणून म्हटलं आहे, परी तो कैसा झाला खेळ, हेची आता अवघे निवळ करून दाऊ. आता स्वच्छपणे तुम्हाला सांगतो, आकाशामध्ये आम्ही जर पाहिलं तर आकाश मुळामध्ये निश्चळ आहे. आकाशाला कुठले चळ नाही, ते जिथे आहे तिथेच आहे. ते आकाश ओलं होत नाही, आकाश तापत नाही, आकाश गढूळ होत नाही. आकाश जसं आहे तसं ते कायम आहे. मध्ये वायो झाला चंचळ, परंतु अचानक वायूची लहरी त्या आकाशामध्ये प्रवेशली आणि प्रवेश झाल्याबरोबर त्या आकाशाला चलन प्राप्त झालं. आकाश आम्हाला हलताना दिसू लागलं. त्याप्रमाणे मूळ माया ब्रह्मामध्ये प्रवेशली आहे. म्हणजे मूळ ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्माला या मायेमुळे चलन निर्माण झालेलं आहे. आकाशामध्ये वायू जसा चंचल आहे तसा ब्रह्मामध्ये मूळ माया ही चंचल आहे. आकाश निश्चल आहे तसं ब्रह्मही निश्चल आहे. अशा प्रकारे निर्गुणाच्या ठिकाणी सगुणाचा जन्म इथे झालेला आहे. म्हणून पुढे म्हटलं आहे, रूप वायोचे झाले तेने आकाश भंगले, ऐसे हे सत्य मानले न वचे की कदा. कधी कधी आपण म्हणतो की आकाश भंगलं, पण आकाश भंगतं का? मग भंगत नसताना सुद्धा आम्ही असं का म्हणतो आकाश भंगलं? ऐसे हे सत्य मानले न वचे की कदा. ते जरी आम्ही बोलत असलो तरी आम्हाला माहीत आहे की आकाश कधीही भंग पावत नाही. आकाश अभंग आहे. तैसी मूळ माया झाली आणि निर्गुणता संचली, येणे दृष्टांते तुटली मागील आशंका. मागची आशंका जी होती तो प्रश्न सगळा मिटलेला आहे. ते म्हणतात आहे, त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये मूळ माया संचली आहे, तिथे निर्गुणामध्ये सगुणत्व आलेलं आहे आणि अशा प्रकारे निर्गुणाला चंचलता निर्माण झालेली आहे. पण निर्गुण चंचल होते का हो? निर्गुणच आहे ते चंचल कसं होणार? ते निश्चल आहे, त्याला चंचलता येणार तरी कशी? पण आम्हाला ते दिसते. आकाश फाटलं आम्ही म्हणतो, आकाश फाटत नाही. फाटतं का हो? पण आम्हाला ते दिसते म्हणून आम्ही असं म्हणतो. म्हणून पुढे म्हटलं आहे, वायो नवता पुरातन, सुरुवातीला वायूचा जन्म झाला नव्हता. तैसी मूळ माया जाण, तशी ही मूळ माया नव्हतीच. साच म्हणता पुन्हा लीन होत असे. तिला आहे असं म्हटलं तर ती पुन्हा त्याच ब्रह्मामध्ये लीन होते, लुप्त होते, गुप्त होते. ती निर्माण कुठून होते? ब्रह्मातून निर्माण होते. आणि पुन्हा ती जाते कुठे? तर ती तिथेच जाते. आकाशातून जसा वायू निर्माण होतो आणि तो वायू पुन्हा आकाशामध्ये तो विरला जातो, तो तिथेच ठाईच मुरतो. त्याप्रमाणे मूळ माया ब्रह्मामधून निर्माण झाली आणि ब्रह्मामध्ये पुन्हा लय पावली. समुद्रावरची लाट समुद्रात निर्माण झाली आणि समुद्रातच पुन्हा ती विलीन झाली. म्हणून म्हटलंय, वायू रूपे कैसा आहे, या वायूचं रूप कसं आहे त्याप्रमाणे तैसे मूळ माया पाहे. वायू कसा आहे त्याप्रमाणे ती मूळ माया सुद्धा आहे. भासे परी ते न लाहे रूप तयेचे. आम्हाला भासते तसं, म्हणून भास जो आहे तो मनाचा खेळ आहे. भास हा इंद्रियांना बनवलेला आहे, इंद्रियांना चखवलेला आहे, इंद्रियांना भूल दिलेली आहे. माया ही इंद्रियांना भुलवते, सत्यापासून त्याला ती दूर नेते. म्हणून खऱ्या अर्थाने साधकाने मायेला बाजूला सारून त्याचं जे मूळ रूप आहे मायेचं, म्हणजे मायेचं मूळ रूप कोणतं आहे? कारण माया पुन्हा काय होणार आहे तर ब्रह्मरूप होणार आहे. म्हणून ब्रह्म हे मुळात निर्गुण आहे. त्या मायेमुळे सगुणत्व आलेलं आहे. आकाशामध्ये वायू निर्माण झाला म्हणजे मूळ माया निर्माण झाली आणि मूळ माया ब्रह्मात निर्माण झाल्यामुळे ब्रह्म हे चंचल झाल्यासारखं वाटतं. आकाशामध्ये वायू आला आणि वायूमुळे आकाशामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी घडू लागल्या. कुठल्या कुठल्या घडू लागल्या? श्री समर्थांनी त्याचं वर्णन फार सुंदर आता केलेलं आहे. पुढे बघा, समर्थ म्हणतात आहे, वायो सत्य म्हणू जाता, परी तो नये दाखविता, तयाकडे पाहो जाता धुळीच दिसे. ज्याप्रमाणे आकाशाकडे पाहिलं तर आकाशामध्ये आम्ही आताच म्हटलं की आकाशात वायू निर्माण झाला. वायू म्हणजे काय हो? वायू कसा आहे?
वायू आजपर्यंत कोणी पाहिला आहे का? मग आम्ही म्हणायचं का वायू निर्माण झाला? हो, कारण वायू हा आम्हाला जाणवतो. त्या जाणीवेतून आम्ही सांगू शकतो वारा आहे की वारा नाही आहे. पण त्या वाऱ्याचं सामर्थ्य असं आहे, त्या वाऱ्याच्या माध्यमातून आकाशामध्ये जमिनीवर असलेल्या ज्या काही हलक्या वस्तू आहेत त्या सगळ्या आकाशामध्ये उडू लागतात. सगळीकडे धुलीकण दिसतात, कचरा उडताना दिसतो आणि आकाश हे गढूळ झाल्यासारखं वाटते, मलिन झाल्यासारखे वाटते. मग या वायूच्या सामर्थ्यामुळे या आकाशात हा बदल झाला. पण तो दिसण्यात बदल झाला की असण्यात बदल झाला? आकाश आम्हाला तसे दिसते आहे, पण आकाशात काहीही बदल नाही. आकाश हे निर्लेप आहे. धूळ दिसते आहे आकाशात, परंतु आकाश मुळामध्ये त्या धुळीपेक्षा भिन्न आहे. म्हणून पुढे म्हटलं आहे, तैसी मूळ माया भासे, भासे परी ते न दिसे, पुढे विस्तारली असे माया अविद्या. अशा प्रकारे अविद्या माया तिथे जन्माला येते. जैसे वायूचे नियोगे, वायूच्या माध्यमाने दृश्य उडे गगनमार्गे, गगनामध्ये आकाशात कचरा उडताना दिसतो. मूळ मायेच्या संयोगे तैसे जग, मूळ मायेच्या संयोगामुळे या ब्रह्मामध्ये आम्हाला हे जग निर्माण झाल्यासारखे वाटते. जसं वायूच्या माध्यमातून आकाशामध्ये कचरा निर्माण झाला आणि तो आपल्याला कचरा खरा वाटतो का? त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये मूळ मायेने संचार केला आणि त्या मूळ मायेच्या प्रभावाने संपूर्ण ब्रह्म या ठिकाणी जग निर्माण झालं असे वाटते. म्हणून पुढे म्हटलंय, गगनी आभाळ नाथिले, गगनामध्ये ढग आले. आभाळ याचा अर्थ ढग. गगन कायम आहे, त्या गगनामध्ये ढग निर्माण होतात म्हणजे मेघ निर्माण होतात. म्हणून म्हटलंय, अकस्मात उद्भवले मायेचे गुणे झाले तैसे जग. त्याप्रमाणे मायेमुळे, त्या मायेच्या गुणामुळे हे संपूर्ण जग निर्माण झालं असं म्हणतात. ब्रह्मामध्ये मूळ माया म्हणजे वायू, वायूमध्ये ती गुणमाया आणि गुणमाया म्हणजे जगाचं प्रकटीकरण. जग प्रगट झालं. उदाहरणार्थ आकाश, आकाशामध्ये वायू आणि वायूमध्ये डोळ्यांनी दिसणारा कचरा, डोळ्यांनी दिसणारी धूळ. इकडे ब्रह्म, त्याच्यात मूळ माया आणि त्यामध्ये जग म्हणजे गुणमाया. अशा प्रकारे इथे निर्मिती झाली. नाथिलेची गगन नव्हते, अकस्मात आले तेथे, तैसे दृश्य झाले येथे तैसिया परी. परी त्या आभाळा करिता गगनाची गेली निश्चळता, वाटे परी ते तत्वता तैसीच आहे. गगनाची निश्चळता गेली असं आम्हाला क्षणभर वाटते, पण पुन्हा गगन जसं आहे तसं दिसते. आकाशातून पाऊस पडतो आणि त्या पावसामुळे आम्हाला आकाशामध्ये पाऊस दिसतो आहे. त्या पावसामुळे आकाशामध्ये आम्हाला अनेक प्रकारचे इंद्रधनुष्य दिसतात आहे, वेगवेगळे रंग दिसतात आहे. कधी ढग येताना दिसतात आहे तर कधी ढग जाताना दिसतात आहे. त्या ढगांचा आकार सुद्धा बदलतो आहे. पण हा सगळा जो बदल आहे तो बदल कसा आहे? गगनाची गेली निश्चळता असे वाटते. गगनाची निश्चळता गेली, पण गगनाची निश्चळता गेली नाही. गगन पुन्हा जसं आहे तसं ते पुन्हा होते. त्यातला जो काही चंचलपणा आहे तो निघून जातो. जसं आपण श्रावण महिन्यातलं वर्णन कवीने केलं आहे बघा. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येता शिरा शिरुनी, ऊन कोवळी विणला असे. वरती बघता इंद्रधनुष्य, गोफ दुहेरी विणला असते. गोफ दुहेरी विणला असे. आकाशामध्ये जणू काही ते तोरण बांधलं आहे असे वाटते. नवी मंडपी कुणी भासे. पण ते किती वेळ वाटते हो. लोक म्हणतात आकाशामध्ये इंद्राचा तो धनुष्य, तो खरा धनुष्य आहे का? आकाशामध्ये बदल झाला का? आकाश जसं आहे, जसं होतं तसंच आहे. ढग आले, आकाश काळं झालं. ढग निघून गेले, आकाश निरभ्र झालं. यामध्ये आकाशात होणारा जो बदल आहे तो बदल आम्हाला निर्गुणाला सगुणत्व आणून दिल्यासारखा वाटतो. तसं ब्रह्माला मूळ मायेतून हे सगुण अशा प्रकारचा बदल दिसतो आहे. मुळामध्ये तो बदल नाही आहे. ब्रह्म निश्चळच आहे. म्हणून म्हटलंय, तैसे माये करिता निर्गुण, वाटते ते सगुण, परी ते पाहता संपूर्ण जैसे तैसे. जसं आहे तसंच्या तसं ते निर्गुण आहे. ते निर्गुणच आहे. क्षणभर वाटेल, कायम नाही वाटणार.
जसं आपल्या चुलीवर ठेवलेला किंवा गॅसवर ठेवलेला जो निर्लेप तवा आहे त्यावर एखादा पदार्थ आपण टाकतो, तर तो पदार्थ टाकल्यानंतर तुम्हाला असे वाटते की त्या तव्याचा जो आकार आहे त्या तव्याच्या आकाराला पहिला रंग होता काळा, त्या काळ्या रंगाला टाकलेल्या पदार्थाचा रंग लागला. पण जेव्हा तो पदार्थ तिथून निघून जातो तेव्हा तो निर्लेप असतो. कुठल्याही प्रकारच्या पदार्थातला कुठलाही घटक त्या तव्याला चिकटत नाही, त्या भांड्याला लागत नाही. त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये माया जरी निर्माण झाली असली नवे हे दिसणारं जग जरी निर्माण झालं असेल तरी सुद्धा या जगाचा आणि त्या ब्रह्माचा काहीही संबंध नाही, कुठेही त्याला स्पर्श नाही. चित्रपटाचं उदाहरण घेतलं की चित्रपट आम्हाला त्या पटावर अनेक युद्ध दिसतात, घोडे दिसतात, राजे दिसतात, त्यामध्ये रक्तपात दिसतो, अनेक गोष्टी दिसतात, पण ते चित्रात दिसतात. पण चित्रपट संपल्यानंतर तो जो पांढरा पडदा आहे तो जसाच्या तसा आहे. वारा येताना दिसतो परंतु पडदा मात्र हलत नाही. अग्नी लागलेला दिसतो, जळताना दिसतो, पण पडदा जळत नाही. त्याप्रमाणे या ब्रह्मामध्ये मायेचा जरी खेळ चालू असला तरी ते जे मूळ रूप आहे निर्गुणाचं, त्या मूळ रूपाला कुठलीही क्षती पोचत नाही, कुठलाही धक्का लागू शकत नाही. ते मुळातच निर्गुण आहे, ते अस्पर्श आहे, त्याला कशाचाही स्पर्श होऊ शकत नाही. म्हणून इथे श्री समर्थ सांगतात आहे, आभाळ आले आणि गेले, आकाश नाही आभाळ. आभाळ म्हणजे ढग, ढग म्हणजे मेघ. आभाळ आले आणि गेले तरी गगन ते संचले, तैसे गुणा नाही आले निर्गुण ब्रह्म. ते गुण आले आणि गेले, हे ह्या निर्गुणाला संबंध नाही. नभ माथा लागले दिसे, परी ते जैसे तैसे असे, तैसे जाणावे विश्वासे निर्गुण ब्रह्म. निर्गुण ब्रह्म कसं आहे हो? ज्याप्रमाणे आम्हाला आभाळ आमच्या डोक्याला टेकलेले दिसते आहे किंवा आकाश जमिनीला टेकलेले दिसते आहे, पण ते टेकलेलं आहे का? ते टेकलेलं नाही आहे. ऊर्ध्व पाहता आकाश, वर पाहताना आकाश दिसते आहे. निळिमा दिसे सावकाश, परी तो जाणीजे मिथ्या भासलासे. आकाशाकडे वर पाहिल्यानंतर आम्हाला ते निळ्या रंगाचे दिसते आहे. ते आकाश पाण्यात पाहिलं तर ते आकाश आम्हाला निळ्या रंगाचे दिसते, पाणीही निळे दिसू लागते. ते पाणी निळं आहे का? ते पाणी निळं नाही आहे. ते पाणी त्या आकाशामुळे आम्हाला निळे दिसते आहे, त्या उपाधीमुळे आम्हाला तो भास दिसतो आहे. तशी पिंडामध्ये म्हणजे शरीरामध्ये जीव ही उपाधी आहे, तसं ब्रह्मांडामध्ये शिव अशी उपाधी आहे. शरीरामध्ये जीव आणि ब्रह्मांडामध्ये शिव, मुळामध्ये तो निर्गुण आहे हे लक्षात असू द्या. आकाश पालथे घातले, चहूकडे आटोपले, वाटे विश्वास कोंडिले, परी ते मोकळेसी असे. आम्ही जे आकाश पाण्यात पाहिलं तर ते आकाश पालथं घातलं असे वाटते. आकाश निळं नाही, आकाश पालथं घातलं तर पालथं घालता येत नाही. म्हणून म्हटलं आहे, पर्वती निळा रंग दिसे. आकाशाचा संबंध त्या पर्वताशी काही आहे का हो? पण पर्वताचा रंग आम्हाला निळा दिसतो, परी तो तया लागला नसे. पण तो आकाशाचा निळा रंग त्या पर्वताला लागतो का? तर तो पर्वताला लागत नाही. पण दुरून काय वाटते की आपल्याला पर्वत हा निळसर दिसतो आहे. त्या पर्वताच्या आजूबाजूला जणू काही निळा पडदा उभा केलेला आहे. म्हणून म्हटलं आहे, अलिप्त जाणावे तैसे निर्गुण ब्रह्म. अशा प्रकारे निर्गुण ब्रह्म आहे हे कायम लक्षात ठेवावं. आमच्या डोळ्यांचा तो भास आहे, तो भास अजून स्पष्ट करण्यासाठी श्री समर्थांनी इथे पृथ्वी आणि रथाचा दृष्टांत दिला आहे. रथ धावता पृथ्वी चंचळ. समर्थ म्हणतात आहे, रथ धावता पृथ्वी चंचळ. पृथ्वी जर चंचळ आहे तर रथ धावत असताना ते झाड त्याच्या विरुद्ध दिशेने धावताना दिसते. क्षणभर असे वाटते की झाडं धावतात आहे, पण झाडं धावत नाही, तो रथ धावतो आहे. पण आमच्या डोळ्यांना भास सृष्टी धावते. डोळ्यांना भास काय होतो? सृष्टी धावते आहे, पण ती सृष्टी धावत नाही. रथ धावता पृथ्वी चंचळ, वाटे परिते असे निच्छळ, तैसे परब्रह्म केवळ निर्गुण जाणावे. अशा प्रकारे आम्हाला निर्गुण परब्रह्म ते चंचळ दिसते आहे, पण ते मुळामध्ये निश्चल आहे.
म्हणून पुढे म्हटलं आहे, आभाळाकरिता मयंक, मयंक याचा अर्थ चंद्र, हा आकाशातला चंद्र आम्हाला धावताना दिसतो आहे. वाटे धावतो निशंक, परिते अवघे माईक आभाळ चढे. आकाशामधला चंद्र तो तिथेच आहे, परंतु तो चंद्र धावतो आहे असे वाटते आहे, पण चंद्र धावत नाही आहे. त्या चंद्राच्या वर त्या आकाशाचं अभ्र म्हणजे आभाळ, ते आभाळ धावते आहे, ते ढग धावतात आहे. कधी तो चंद्र स्वच्छ पांढरा दिसतो आहे, तर कधी त्या मेघामुळे तो जरा गढूळ झाल्यासारखा वाटतो आहे. पण चंद्र जसा आहे तसाच आहे. त्या चंद्राला त्या ढगाचा कुठलाही स्पर्श नाही. तो अस्पर्श आहे, तो स्वच्छ आहे. त्याप्रमाणे ब्रह्म सुद्धा निर्मळ आहे, निश्चळ आहे, निर्गुण आहे आणि ते जसं आहे तसंच राहणार आहे. आम्हाला जे वाटते तो बदल दिसतो आहे, तो बदल फक्त मायेचा आहे. म्हणून आमच्या जगामध्ये घडणाऱ्या सगळ्या गोष्टी या मुळामध्ये नाहीच आहेत, पण नसताना सुद्धा आम्ही त्या खऱ्या आहे असं समजून आमच्या चित्ताची आम्ही दशा बदलून घेतो आहे. आमच्या चित्ताला चलित करतो आहे, चित्त हे विचलित करतो आहे, चित्त हे चंचल करतो आहे. म्हणून चित्ताला निश्चल करावं, या जगामध्ये चांगलं घडावं. घडलं तरी ती माया आहे. एखादी वाईट घटना आपल्या डोळ्यांनी दिसत असेल तर ती सुद्धा माया आहे. तो ब्रह्मावर मायेने केलेला हा खेळ आहे. माया खेळ करते आहे, ब्रह्म फक्त पाहतो आहे. म्हणून त्या पाहणाऱ्या ब्रह्माला आम्ही पाहावं आणि मायेचा खेळ आहे म्हणून तो खेळ म्हणून पहा. म्हणजे आपल्या चित्ताला कोणी चलित करू शकत नाही. चित्ताची दशा ही जी आहे ती सुद्धा निश्चल राहील आणि आनंद कायम राहील. म्हणून सुख आणि दुःख हा मायेचा खेळ आहे. आमचं अंतःकरण, आमचं मन ते भगवंत रूप आहे आणि ते अत्यंत निश्चल आहे आणि त्या अंतःकरणामध्ये तो परब्रह्म वास करतो आहे, हे कधीही विसरू नये. म्हणून पुढे म्हटलं आहे, झळ अथवा अग्निज्वाळ तेने कंपित दिसे अंतराळ, वाटे परी हे निश्चळ जैसे तैसे, तैसे स्वरूप हे संचले, असता वाटे गुणा आले, ऐसे कल्पनेसी गमले परी ते मिथ्या. श्री समर्थांनी नवीन दृष्टांत समोर ठेवला आहे. ते म्हणतात आहे, अग्नी आम्ही डोळ्यांनी पाहतो, अग्नीच्या झळा म्हणजे ज्वाळा पाहतो. अशा प्रकारच्या ज्या अग्निज्वाळा आहेत त्या आमच्या डोळ्यांनी दिसतात, पण त्या ज्वालांच्या पलीकडे असलेली जी सृष्टी आहे, पृथ्वी आहे किंवा वातावरण आहे, ते वातावरण त्या अग्निज्वाळामुळे ते पलीकडचं वातावरण आपल्याला कंपित झालेलं दिसते. याचा अर्थ ते हलताना दिसते. या सृष्टीचं किती सूक्ष्म निरीक्षण श्री समर्थांनी केलं असलं पाहिजे हे लक्षात घ्या. म्हणून अग्नी जळत असताना, ज्वाळा निघत असताना पलीकडची पृथ्वी कंपायमान दिसते आहे. त्याप्रमाणेच परंतु ती कंपायमान दिसली असली तरी सुद्धा मुळात ती स्थिर आहे. तसं आमचं स्वरूप आहे. म्हणून म्हटलं आहे, तैसे स्वरूप हे संचले, असता वाटे गुणा आले, ऐसे कल्पनेसी गमले परी ते मिथ्या. म्हणून त्याप्रमाणे परब्रह्माचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये गुण आले आणि त्या गुणांच्यामुळे आपल्याला ते खरं वाटू लागलं. ते कल्पनेसी गमले परी ते मिथ्या. कल्पनेला वाटते आहे, कल्पना केली जाते की असं आहे, पण प्रत्यक्ष पाहता तसं ते नाही. दृष्टिबंधनाचा खेळ, समर्थाने हा दृष्टिबंधनाचा खेळ हा शब्द या समासात 2-3 वेळा वापरला आहे. 2-3दा हा शब्द वापरला आहे. दृष्टिबंधन म्हणजे काय हो, तर गारुडीचा खेळ. दृष्टिबंधन म्हणजे इंद्रजाळाचा खेळ, नजरबंदीचा खेळ. तो आम्हाला त्या क्षणी खरा वाटतो. दृष्टिबंधनाचा खेळ, तैसी माया हे चंचळ, वस्तू शाश्वत निश्चळ जैसी तैसी. म्हणून वस्तू म्हणजे परब्रह्म तत्व, हे जसं आहे तसंच आहे, त्यामध्ये बदल नाही. तो खेळ पाहत असताना आपल्या डोळ्यांना एक भ्रम होतो आणि त्यामुळे ते खरं वाटू लागते. तशी माया आहे. मायाला आम्ही पाहतो, पण ती माया पाहत असताना माया खोटी आहे हे कधीच वाटत नाही. म्हणून सृष्टीमध्ये होणारे जे बदल आहेत त्या बदलांना आम्ही सत्य मानतो आणि त्या सत्यामुळे आम्हाला बाधा निर्माण होते आणि त्या मायेमध्येच गुंततो, मायेला खरं मानतो आणि म्हणून मायेमुळे आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सुख आणि दुःख प्राप्त होते.
म्हणून डोळ्यांनी दिसणारी गोष्ट ती मुळात नाहीच आहे, ती माया आहे, ती मिथ्या आहे. हे एकदा लक्षात घेतल्यानंतर माणसाने त्यामध्ये गुंतू नये, त्यापासून अलिप्त राहावं. मग ती अलिप्तता केव्हा राहील? जेव्हा मायेचं खरं स्वरूप आपल्याला कळेल आणि ब्रह्माचं खरं सत्स्वरूप आहे त्यामध्ये आपण आपली दृष्टी स्थिर करू. म्हणून मायेच्या पलीकडे असलेला ब्रह्म आम्हाला दिसला पाहिजे. तुम्ही कशामुळे दुःखी होता? तर दृश्य स्वरूप तुमच्या इच्छेप्रमाणे निर्माण झालं नाही म्हणून. तुम्ही कधी सुखी होता? दृश्य स्वरूप जेव्हा तुमच्या इच्छेप्रमाणे निर्माण झालं म्हणून. म्हणजे सुख आणि दुःख हे सुद्धा आम्हाला या मायेमुळे होते आहे. म्हणून ही माया खोटी आहे असं म्हटल्यानंतर तिथे कुठलाही जरी बदल झाला तरी सुद्धा आमच्या चित्तवृत्तीला ते चलित करू शकणार नाही. एकदा ते खोटे आहे, ते खरं नाही आहे हे जेव्हा लक्षात येते तेव्हा माणूस त्यामध्ये गुंतत नाही, भावनिक त्याचा प्रश्न निर्माण होत नाही. म्हणून संसारामध्ये एखाद्या वेळेस आपल्या इच्छेप्रमाणे घडते किंवा एखादी गोष्ट आपल्या अनिच्छेने घडते, त्यावेळीस आपलं मन त्यामध्ये गुंतलेले असलं तर इच्छेप्रमाणे जर होत असेल तर आनंद वाटतो, पण एखादी घटना इच्छेच्या बाहेर घडली तर माणसाला दुःख होते. आणि म्हणून हे दुःख होऊ नये यासाठी मुळात हे संसार, हे संपूर्ण जगत हे माया आहे. हा परब्रह्मावर असलेलं एक कवर आहे, त्यावरचं हे आच्छादन आहे. मुळात ते परब्रह्म निश्चळ आहे आणि तुम्ही परब्रह्माचे एक अंश आहात. म्हणून जागोजागी म्हटले जाते अमृतस्य पुत्र हा. मनुष्य हा अमृताचा पुत्र आहे, तो कशाला मरणार आहे? अमृत जसं नष्ट होत नाही आणि जो प्राशन करील तो अमर होईल, तसं आम्ही या परब्रह्मापासून निर्माण झालो आहोत. मग परब्रह्म हे निश्चळ आहे, अखंड आहे, अभंग आहे, त्याप्रमाणे आम्ही आहोत. म्हणून आम्हाला कशाचीही बाधा होऊ नये याची काळजी घेणे म्हणजे खऱ्या अर्थाने आपण साधक होणे आहे. ती खरी साधना आहे. आम्हाला लवकर दुःख होते याचा अर्थ भगवंतावर आपला विश्वास कमी आहे. कारण दुःख का होते? कारण आमच्या इच्छेप्रमाणे होत नाही म्हणून दुःख होते. म्हणून सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी मायेच्या अधीन आहेत. म्हणून त्या मायेला बाजूला केलं पाहिजे आणि ठेविले अनंते तैसेच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. या वचनाप्रमाणे जगलं पाहिजे. म्हणून श्री समर्थ पुढे म्हणतात आहे, ऐसी वस्तू निरावेव. वस्तू म्हणजे परब्रह्म. परब्रह्म हे निरावेव आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्याला अवयव नाही. निरअवयव, निरअवयव ऐसी वस्तू निरावेव. माया दाखवी अवयव, हिचा ऐसाच स्वभाव नाथिलीच आहे. मुळामध्ये त्या मायेचा स्वभावच आहे आपले वेगवेगळे चमत्कार दाखवणे, आपले वेगवेगळे अवयव दाखवणे. पण ती लटकी आहे ते लक्षात ठेवलं पाहिजे. माया पाहता मुळीच नसे, तरी हे साचा ऐसी भासे. उद्भवे आणि निरसे आभाळ जैसे. आकाशात ज्याप्रमाणे ढग येतात आणि ढग निघून जातात, परंतु ते आकाश जे आहे ते मुळातच ते निरभ्रच आहे. ते अभ्राच्छादित आम्हाला दिसते आहे. अलीकडे आहे ढग, पलीकडे आहे आकाश. म्हणून आकाशाला त्यामुळे गढूळता आलेली दिसते, पण ती मुळात येत नाही. म्हणून म्हटलं आहे ऐसी माया उद्भवली. अशा प्रकारे माया निर्माण झाली. कोणावर निर्माण झाली? जशी आभाळावर ढग निर्माण झाले त्याप्रमाणे ब्रह्मावर माया निर्माण झाली. वस्तू निर्गुण संचली, अहम ऐसी स्फूर्ती झाली त्याची माया. त्या परब्रह्मावर अहम अशी स्फूर्ती निर्माण झाली. एकोहम म्हणजे मी एक आहे अशा प्रकारचा अहम तिथे निर्माण झाला आणि त्या ठिकाणी हे मायेचं स्वरूप आहे. ती माया त्याप्रमाणे उद्भवली आहे, निर्माण झाली आहे. म्हणून म्हटलं आहे गुणमायेचे पवाडे. आता गुणमायेमुळे निर्गुणी हे काहीच न घडे, परी हे घडे आणि मोडे स्वस्वरूपी. वाटतं आम्हाला त्या पडद्यावर होणारा जो बदल आहे तो पडद्यावर बदल होतो आहे असे वाटते, पण पडद्याला काहीही त्याचा स्पर्श नाही. हा सगळा खेळ त्या चित्रांचा आहे, पडद्याचा नाही. सावलीच्या माध्यमातून भिंतीवर वेगवेगळ्या सेना दाखवल्या जातात, वेगवेगळे पक्षी दाखवले जातात, परंतु ती सावली आहे, मुळात तो पक्षी नाही, ती सेना नाही, तो कुठलाही राजा नाही, रंक नाही. त्याप्रमाणे या मायेवर, या ब्रह्मावर मायेने निर्माण झालेली ही सगळी सेना आहे. हे सगळं दृश्य जगत आहे. म्हणून म्हटलं आहे गुणमायेचे पवाडे, याला गुणमाया म्हटलं आहे.
निर्गुणी हे काहीच न घडे. निर्गुण हे काहीच घडत नाही हो. आम्हाला वाटते तिथे घडते आहे, परी हे घडे आणि मोडे सत्स्वरूप. आम्ही जर समजा पाण्यात पाहिलं आणि पाण्याला जर स्पर्श केला तर पाणी हलते, आणि पाणी हलल्यामुळे त्या पाण्यात आपलं जे प्रतिबिंब आहे ते हलताना दिसते. आता तुम्ही खरं सांगा की पाण्यात हलणारं प्रतिबिंब हललं का, की बिंब हललं? ते बिंब हललेलंच नाही. आमचा चेहरा जसा आहे तसाच आहे, कंपायमान झालेला आहे पाणी. तशी माया कंपायमान झालेली आहे. ब्रह्म जसं आहे तसंच त्याला कुठल्याही प्रकारची क्षिती पोचू शकत नाही. म्हणून म्हटलं आहे, जैसी दृष्टी तरळली तेने सेनाच भासली, पाहता आकाशीच झाली परी ते मिथ्या. समर्थांनी किती उदाहरण द्यावी, तो किती वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगावं. आकाशामध्ये आम्ही जर नजर टाकली तर त्या आकाशामध्ये आम्हाला सेना दिसते, डोंगर दिसतात, वेगवेगळे आकार दिसतात, आणि ते आकार आम्हाला खरे वाटतात. लहान मुलं त्या आकारामध्ये रमतात. मोठी माणसं म्हणतात, अरे ते ढग आहेत, ते निघून जाणार आहेत, ते कायम राहणार नाही आहेत, ते बदलणारच आहे, ते बदलण्यासाठीच आहे. माया तशी आहे, ती बदलण्यासाठीच आहे, ती बदलणारीच आहे, फसवणारीच आहे. जसं लहान मूल त्या ढगातील असलेल्या त्या दृश्य जगताला खरे मानतात, इंद्रजालाला खरे मानतात, आम्ही सुद्धा या जगामध्ये होणारा बदल आम्ही सुद्धा खरा मानतो. तो लहान मूल त्याला खरं मानतात, मोठी माणसं याला खरे मानतात. मुळामध्ये दोन्हीही मायाच आहे. ही माया ज्याला कळते तो सुज्ञ आहे. त्या सुज्ञाने ब्रह्मामध्ये माणसाने स्थिर व्हावं. म्हणून म्हटलं आहे, दृष्टी मिथ्या मायेचा खेळ, उद्भव बोलिला सकळ, नाना तत्वांचा पाल्हाळ सांडून या. म्हणून हा सगळा मायेचा खेळ आहे, हे कधीही विसरू नये. तत्वे मुळीच आहे ती, मुळामध्ये तत्व आहे. त्या तत्वांमध्ये ओंकार वायूची गती, ओंकार हा शब्द सुद्धा वायूमुळे निर्माण झाला. तेथीचा अर्थ जाणती दक्ष ज्ञानी. जे दक्ष आहे म्हणजे सावध आहेत, जे ज्ञानी आहेत, त्यांना पंचमहाभूत कोणती, त्रिगुण कोणते, आणि त्रिगुण आणि पंचमहाभूतांनी निर्माण झालेली ही अष्टदा प्रकृती ही मुळात मिथ्या आहे, हा मायेचा प्रभाव आहे, हे त्यांच्या लक्षात येतं. आणि म्हणून समर्थ म्हणतात, मूळ मायेचे चळन, मूळ माया ही निर्माण झाली, त्याची वायूचे लक्षण, ते वायुरूप झाल्यामुळे तिला चळंत आली. सूक्ष्म तत्वे त्याची जाण, जडत्वा पावली. मुळामध्ये ती ब्रह्म निच्छळ, त्या निच्छळामध्ये मूळ माया चळण झाली वायूच्या प्रभावाने, आणि पुढे सूक्ष्म तत्वे तिथे निर्माण झाली, आणि सूक्ष्म तत्वे पुढे जडत्व पावली. म्हणजे पंचमहाभूत ही सुद्धा सूक्ष्म रूपात आहेत मूळ मायेमध्ये, आणि त्या वायूमुळे ते चंचल झाले, आणि चंचलामुळे पुढे ते जडत्व पावले. म्हणून पुढे म्हटलं आहे, ऐसी पंचमहाभूते पूर्वी होती अव्यक्ते. अव्यक्ते याचा अर्थ ती आम्हाला जाणवत नव्हती, पुढे झाली व्यक्ते सृष्टी रचनेसी. मूळ मायेचे लक्षण त्याची पंचभूती का जाण, त्याची पाहे ओळखण सूक्ष्मदृष्टी. म्हणून अशा प्रकारे मूळ मायेचं लक्षण, त्यामध्ये ती पंचमहाभूत आहेत, त्याची ओळखण मुळात ती सूक्ष्मदृष्टीने व्हावी. आकाश वायू विन इच्छा शब्द करी कोण, इच्छा शक्ती त्याची जाण तेज स्वरूप. मुळामध्ये इच्छा आणि शब्द याचा अर्थ करी कोण. ही इच्छा शब्द निर्माण कोणी केला तर एकोहम बहुश्याम, मी एक आहे परंतु मला अनेक रूपाने नटायची इच्छा आहे. बहुश्याम, मला अनेक रूप धारण करायची आहेत, अशी इच्छा निर्माण झाली. इच्छा शक्ती त्याची जाण तेज स्वरूप. त्या तेजामुळे अशा प्रकारे त्याच्यामध्ये इच्छा निर्माण झाली. इच्छा वायू आहे आणि त्यामध्ये निर्माण झालेले जे स्वरूप आहे ते तेज आहे. त्या तेजाने पुढे सगळी निर्मिती झाली, पण ते तेज ते कायम आहे. ते तेज काय आहे तर ते ज्याचे मृदपणतेची झाले, तेजाचे मृदपणतेची जळ. तेज जेव्हा मृदू होते तेव्हा जल निर्माण होतं. जेव्हा जल निर्माण झालं, जल म्हणजे पाणी, जडत्व पृथ्वी, केवळ जडत्व पावलेली पृथ्वी म्हणजे जळाने जडत्व प्राप्त केलं तेव्हा ती पृथ्वी निर्माण झाली. तेजाने मृदुता निर्माण केली तेव्हा जळ प्राप्त झालं. जलाने जडत्व धारण केलं तेव्हा पृथ्वी झाली. म्हणून म्हटलं आहे,
ऐसी मूळ माया सकळ पंचभूतिक जाणावी. अशा प्रकारे पंचमहाभूतानी म्हणजे आप, तेज, वायू, आकाश आणि पृथ्वी एकापासून एक भूत निर्माण झाले आणि या पंचमहाभूतानी ही संबंध सृष्टी निर्माण झाली. पण त्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा समर्थ पुढे सांगतात आहे. समर्थ म्हणतात एक एक भूतापोटी, म्हणजे एक भूत आहे त्याच्या पोटी पंचभूतांची रहाटी, एका भूतांच्या पोटी सगळी भूतं आलेली आहेत. सर्व कळे सूक्ष्मदृष्टी घालून पाहता, बारीक नजर टाकली की लक्षात येतं की आमचे हात काय आहेत. मुळात हात हे पृथ्वी आहे, पृथ्वी तत्व आहे. मुळात हात हे काय आहे, एक पृथ्वी तत्व आहे. म्हणून सांगितलंय बारीक नजर टाकली की लक्षात येतं की आमचे हात आहे ही पृथ्वी आहे, पृथ्वी तत्व आहे. देह म्हणजे पृथ्वी तत्व. ही पृथ्वी असताना सुद्धा यामध्ये आम्ही हाताला हात घासला तर गरमपणा आलेला आहे. याचा अर्थ पृथ्वी तत्व जरी असेल तर त्याच्यात अग्नितत्व आहे. शरीरामध्ये एक तत्व नाही आलं आहे. पंचमहाभूतांनी शरीर तयार झालेलं आहे. पाचही भूत तिथे आहेत. बरं, प्रत्येक भूतामध्ये दुसरं भूत आहे. दोन दगड एकमेकाला घासले अशातून काय निर्माण झालं तर पंचमहाभूत ही प्रत्येक भूतामध्ये सगळी भूत आहेत. एकामध्ये सगळे आहेत आणि सगळ्यांमध्ये आहे. फक्त ते आम्हाला कळलं पाहिजे. आता अग्नी आम्हाला डोळ्यांनी दिसणार नाही पण पाणी दिसते ना. मग पाणी जर डोळ्यांनी दिसते आहे पण त्या पाण्यामध्ये अग्नी निर्माण होतो म्हणून त्याला वडवानल असे म्हणतात. जंगलाला आग लागते तेव्हा आम्ही त्याला वणवा म्हणतो आणि पाण्याला आग लागते तेव्हा वडवानल बनतो. याचा अर्थ एका भूतामध्ये इतर भूत सुद्धा समाविष्ट आहेत पण ते सूक्ष्म रूपाने आहेत. ते प्रगट होण्यासाठी किंवा दिसण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदृष्टी प्राप्त झाली तर ते शक्य होईल. पण इतकं आपण निश्चयाने लक्षात ठेवावं की सगळी भूत एकमेकांमध्ये आहेत आणि सगळे भूत सगळ्यांमध्ये प्रगट रूपाने वास करतात आहे. म्हणून पुढे म्हटलं आहे, पुढे जडत्वास आली पृथ्वी, पुढे जडत्वास आली तरी असती कालवली. आली जडत्व पण ती कालवली गेली आहे. ऐसी माया विस्तारली पंचभूतिक. तशी माया जी आहे ही मायाच आहे. ही पंचभूतिक भूतच तर या मुळामध्ये मायेचं स्वरूप आहे. त्यामुळे पंचभूतांनी निर्माण केलेली पृथ्वी मायाच आहे. मग पंचभूतांनी निर्माण केलेला देह ही मायाच आहे. म्हणून पुढे म्हटलं आहे पंचमहाभूतांनी निर्माण केलेले हे सगळे विषय मायाच आहे. पंचभौतिक निर्माण झालेली ही सृष्टी आणि त्या सृष्टीमध्ये आलेले ते तीन गुण रज, तम आणि सत्व, या आणि आलेले तीन गुण म्हणून समर्थ म्हणतात रज सत्व तम, रज तम सत्व जे तेनेची चाले जीवित्व. पंचमहाभूतानी त्रिगुण याला अष्टधा प्रकृती म्हणतात. मूळ माया पाहता मुळी, मूळ माया ही मुळात पाहता अथवा अविद्या भूमंडळी. मूळ माया कशात पाहावी, मुळी पाहावी म्हणजे ब्रह्मामध्ये पाहावी. इथे मुळी याचा अर्थ त्या मायेच्याही मुळात काय आहे, मूळ मायेच्या मुळात काय आहे, मूळ मायेच्या मुळामध्ये ब्रह्मतत्व आहे. त्याप्रमाणे तशी मूळ मायेमध्ये ही अविद्या आहे. स्वर्ग मृत्य पाताळी पाचची भूते. स्वर्ग मृत्य पाताळी पाचची भूते. स्वर्गात मृत्यू पाताळी सगळीकडे ही अविद्या दिसते आहे. पंचमहाभूतांनी निर्माण केलेली पृथ्वी दिसते आहे. म्हणून श्लोक आहे स्वर्ग मृत्यू पाताले वा यत् किंचिती सचराचर सर्व पंचभूतकः राम षष्टम किंचिन दृश्यते. सत्य स्वरूप आदी अंती, परंतु ब्रह्म आधीही होतं आणि ते अंती सुद्धा आहे. मध्ये पंचभूते वर्तती पंचभूतिक जाणीजे श्रोती मूळ माया. येथे उठली आशंका, एक शंका निर्माण झाली. कोणती शंका? सावध होऊन ऐका, पंचभूते झाली एका तमोगुणापासून. हे पंचमहाभूत निर्माण कुठून झाली याचं उत्तर दिलंय समर्थाने, तमोगुणापासून. मग ती तमोगुणापासून कशी निर्माण झाली? शंका निर्माण झाली श्रोत्यांना. समर्थांच्या समोर बसलेले अत्यंत ज्ञानी श्रोते आहेत. त्यांच्या मनात आले की हे सगळं ठीक आहे, परंतु आता एक सांगा की ही पंचमहाभूत कशातून निर्माण झाली? तर तमोगुणापासून.
मग पंचमहाभूत कशातून निर्माण झाली तर तमोगुणापासून. मग हे तमोगुणापासून निर्माण झाली म्हणून समर्थ पुढे म्हणतात मूळ माया गुणापुरती. मूळ मायेमध्ये गुण नाही आहे, मग तेथे भूते कैसी होती. मग मूळ मायेमध्ये जर पंचमहाभूत निर्माण झाली असं तुम्ही म्हणता, मग या पंचमहाभूतांमध्ये जर मूळ माया मुळामध्ये ती गुणातीत आहे, गुणापरती आहे, तेथे भूते कैसी होती. ऐसी आशंका हे श्रोती घेतली मागा. मागे एकदा असा प्रश्न विचारला होता श्रोत्याने की पंचमहाभूत हे मूळ मायेत निर्माण झाले आणि मूळ माया ही मुळामध्ये गुणापरती आहे, मग तरी सुद्धा हे पंचभूत कसे निर्माण झाले, ही शंका त्यांच्या मनात आली. म्हणून म्हटलंय ऐसे श्रोती आक्षेपिले संशयास उभे केले, याचे उत्तर दिधले पुढील समासी. आता या प्रश्नाचं उत्तर मी पुढील समासात देतो असं श्री समर्थ सांगतात आहे. समर्थांनी किती सुंदर आपल्या डोळ्यासमोर ही संपूर्ण सृष्टी कशी माया रूप आहे हे नानाविध म्हणजे सगुणाच्या आधाराने ते निर्गुणच सांगतात आहे. अनेक पृथ्वीवरची उदाहरणं घेतलीत, अनेक प्रकारचे दृष्टांत समर्थांनी दाखवलेत आणि त्यातून ही माया कशी आहे, जशी तुम्हाला माया ही हे दृश्य जगत म्हणजे मुळात कसं ते नश्वर आहे, ते मुळात ते सत्य कसं नाही आहे हे सांगण्यासाठी समर्थांनी किती प्रयत्न केला आहे. आपण आपला विवेक जागृत करून या जगाकडे पाहत असताना तुम्ही आले तेव्हा हे जग निर्माण झालं, कारण तो तुमच्या असण्यामुळे हे जगत आहे. तुम्ही गेले की हे जगही निघून जाणार आहे. अर्थात तुमच्या डोळ्यासमोरची माया सरली की जग संपलं. म्हणून आपण या जगाकडे पाहताना हे मायारूप आहे, हे एक नाटक आहे, हा एक खेळ आहे आणि हा खेळ आम्हाला खेळायचा आहे, हा पाहायचा आहे. तुम्ही आनंद घ्या पण याच्यात रमू नका. सगळे करावे लागते. संसार करायचा असेल तर सगळे करावे लागते. म्हणून समर्थांनी म्हटलंय प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. पण संसार नेटका करता करता तो पुढे तुम्हाला फिका करता आला पाहिजे. या संसारातून आपलं मन आपल्याला काढता आलं पाहिजे आणि ते भगवंती लावता आलं पाहिजे. हाच खरा मुख्य अध्यात्माचा गाभा आहे. समर्थांनी साधकांना भक्तांना अशा प्रकारचं ज्ञान दिलं आहे की त्या ज्ञानातून आपल्याला या जगाच्या पलीकडे परब्रह्म कसं आहे हे कळावं, यासाठी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न यशस्वी सुद्धा झाला. आज आमच्या मनामध्ये जगाबद्दल क्षणमात्र थोडी जरी आसक्ती कमी झालेली असेल तर समर्थांनी हा आमच्यावर केलेला प्रयोग हा योग्यच होता. कारण समर्थांचे अनेक साधक, समर्थांचे अनेक शिष्य सद्गुरुपद प्राप्त त्यांनी केलेलं आहे. म्हणून संतांची वचने ही अनुभवाच्या पातळीवर सांगितलेली असल्यामुळे त्यांनी त्याचा अनुभव घेतल्यामुळे त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा आणि त्या विश्वासाने आपण जर जीवन जगलो तर आपल्या जीवनामध्ये सुख आणि समाधान प्राप्त होईल, आनंद आणि समाधान प्राप्त होईल. आम्ही या संसारामध्ये निर्माण होणाऱ्या सुखदुःखामध्ये आम्ही लिप्त होणार नाही. आम्हाला कुठलाही धक्का लागला पाहिजे. अंतरामध्ये माणसाने निश्चल असलं पाहिजे आणि व्यवहारामध्ये माणसाने सगळ्या प्रकारे क्रियाशील असलं पाहिजे. हे जग मिथ्या आहे असं समजून जर मनुष्य चालत राहिले तर मनुष्य बसल्या बसल्या म्हणेल जगत मिथ्या आहे, काहीच मला करायचं काम नाही असं म्हणून तो आळशी होऊ शकतो. आणि जगत सत्य आहे हे असं म्हणून घेतलं तर कुठल्याही गोष्टीकडे ब्रह्माकडे त्याचं लक्षच लागणार नाही. या खेळामध्येच तो रंगून जाईल. म्हणून दोन्ही बाजू अध्यात्म आणि परमार्थ जसं एका बाजूला आहे तसं दुसऱ्या बाजूला संसार सुद्धा आपल्याला व्यवस्थित सांभाळायचा आहे. म्हणून प्रपंच करावा नेटका. नेटका या शब्दाचा अर्थ जितक्याच तितका, किती करायला पाहिजे तेवढा करा आणि मग परमार्थाकडे आपले लक्ष ठेवावं. परमार्थ हा आमच्या जीवनाचा उद्देश आहे. परमार्थ हे आमच्या जन्माचं सार्थक करणारं आहे. परमेश्वर प्राप्ती हे आमच्या जीवाचं लक्ष आहे. म्हणून ते लक्ष गाठण्यासाठी पुढील समास श्रवण करावा. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म आशंका नाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.